जय श्रीराम. आजचा सगळ्यांचा आवडता विषय. जे नवीन नवीन जिम जॉईन करतात आणि ज्यांना लवकर शरीर बनवायचं, बॉडी बनवायची, लवकर मसल बाहेर काढायचे, त्यांच्यासाठी खूप आवडता विषय कुठला आहे तर मसल बनवण्यासाठी किती ग्रॅम प्रोटीन घ्यायला पाहिजे. जो कोणी जिम जॉईन करतो तो सर्वात पहिले विचारतो की मी कुठलं प्रोटीन घेऊ. इथून सुरुवात होत असतं. म्हणजे त्यांचे एक मेंटली फोकस पूर्ण असतो की प्रोटीन घेतल्यावरच बॉडी बनत असते. ठीक आहे, बरोबर आहे त्यांचं म्हणणं. वर्कआउट चांगला करा, चांगला डाएट करा, त्यामध्ये चांगलं प्रोटीन इंटेक ठेवा, तेव्हा तुमची बॉडी बनेल. नुसतं पावडर फॉर्मवर चालणार नाही. पण एक लक्षात ठेवा, प्रोटीन शिवाय सुद्धा बॉडी बनत, ते पण खूप गरजेचं आहे. पण कुठलं, त्यामध्ये नुसतं पावडर फॉर्म नाही, तर तुम्ही घरातलं जे अन्न आहे त्यातून तुम्ही किती ग्रॅम प्रोटीन इंटेक करताय आणि तुमच्या बॉडी वेटच्या हिशोबाने तुम्हाला त्याची किती मात्रा पाहिजे ती मात्रा भरून घेण्यासाठी पावडर फॉर्म यूज करतात. बरोबर आहे. पण दिवसभरामध्ये जे प्रोटीन इंटेक करतो तर ते आपण ते किती प्रमाणात घ्यायला पाहिजे आणि बॉडी वेटच्या हिशोबाने किती ग्रॅम पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. प्रोटीन हे शरीराला खूप अत्यंत उपयोगी वस्तू आहे, म्हणून ते घेणं खूप गरजेचं असतं. पण एक लक्षात ठेवा, नुसतं पावडर फॉर्मवर डिपेंड राहू नका. घरातील अन्न पदार्थ असो, जसं व्हेज मध्ये व्हेज मध्ये पनीर, टोफू, सोया चंक्स, तूर डाळ, मसूर डाळ, या ज्या गोष्टी ज्याच्यात हाय प्रोटीन आहे. त्यानंतर नॉनव्हेज मध्ये चिकन, अंडी, चिकन ब्रेस्ट वगैरे या ज्या गोष्टी आहे, फिश वगैरे आली, टोना फिश आली, या ज्या सर्व गोष्टी आहे नॉनव्हेज मध्ये सुद्धा, यामध्ये किती ग्राम प्रोटीन भेटतं हे जी मात्रा आपली कम्प्लीट होत नसेल दिवसभरामध्ये, तेव्हा आपण ते पावडर घेत असतो प्रोटीनची, तेव्हा ती मात्रा पूर्ण भरत असते. म्हणून पावडर फॉर्म असो की घरातील अन्न असो, हे पूर्ण टोटली मिळून आपण दिवसभरात किती ग्रॅम प्रोटीन घ्यायला पाहिजे हा आता आपला खरा विषय. तर मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, आपल्या बॉडी वेटच्या हिशोबाने 1.6 तर 2.2 जे मसल गेनसाठी, मसल बनवण्यासाठी इतके ग्राम वेटच्या हिशोबाने, 1 किलोच्या हिशोबाने आपल्याला प्रोटीन इंटेक हे घ्यावं लागणार आहे. तर मित्रांनो, 1.6 ते 2.2 पर्यंत किलोच्या हिशोबाने तुम्हाला प्रोटीन इंटेक हे घ्यायचं आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा मसल तुम्ही बनवत असतात तेव्हा तुम्हाला कॅलरीज ही सरप्लस मध्ये ठेवावी लागते. म्हणजे जी कॅलरी आपण खातो त्याच्यापेक्षा जास्त कॅलरी आपल्याला ती घ्यावी लागते. म्हणून मसल बनवण्यासाठी डाएट करत असणार तर तुम्हाला त्यामध्ये प्रॉपर कॅलरीज ही सरप्लस करावी लागेल आणि त्यामध्ये बॉडी वेटच्या हिशोबाने तुम्हाला प्रोटीनची मात्रा ही घ्यावी लागेल, तेव्हा तुमचे मसल बनत असतात. तर आजचा आपला हाच विषय होता की बॉडी वेटच्या हिशोबाने किती ग्रॅम प्रोटीन घ्यायला पाहिजे. तर 1 किलो मागे तुम्हाला 1.6 to 2.2 इतके प्रोटीन ग्रॅम मध्ये तुम्हाला बॉडी वेटच्या हिशोबाने घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय श्रीराम.